नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. आणि मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, राज्यात विविध जिल्ह्यात माई सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकतात. माई सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात पुणे विभागातील सातारा, कोल्हापूर आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 1356 कोटी 30,22,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, ही रक्कम या राज्यातील 7 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट जमा केली जाणार आहे. आणि मित्रांनो, या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना NDRFच्या निकषानुसार जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टरी 18,500 रुपये, तर बागायती पिकांसाठी प्रति हेक्टरी 27,000 रुपये आणि मित्रांनो फळबागांसाठी प्रति हेक्टरी 32,500 रुपये या 7 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्हे पाहू शकतात. मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, सातारा जिल्ह्यात सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 11,113 शेतकऱ्यांसाठी 6,29,03,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यात सप्टेंबर 2025 या कालावधीत 5,860 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर मित्रांनो, या जिल्ह्यासाठी 3,18,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यात सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 8,06,513 शेतकऱ्यांसाठी 577,78,92,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 4,04,656 शेतकऱ्यांसाठी 292,49,22,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यात सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 4,15,492 शेतकऱ्यांसाठी 203,38,19,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. तसेच मित्रांनो, परभणी जिल्ह्यात सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 4,39,297 शेतकऱ्यांसाठी 245,64,49,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. आणि मित्रांनो, 7वा जिल्हा बघा, नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 83,267 शेतकऱ्यांसाठी 28,52,37,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, असे एकूण या 7 जिल्ह्यातील 21,66,198 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 1,356,30,22,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, ही नुकसान भरपाई लवकरच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.